newsmaker.live मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आहोत कलेक्टर पुणे ऑफिसच्या समोर। या ठिकाणी शिवप्रहार संघटनेच्या माध्यमातून गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणला काही कार्यकर्ते आणि अध्यक्ष बसले आहेत। यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे पुणे या ठिकाणी असणारं बाणेर आणि बाणेरमध्ये प्राणी संगोपन केंद्र, ज्या प्राणी संगोपन केंद्रावरती 3 महिन्यापूर्वी अतिशय अमानुषपणे क्रूरपणे एक कारवाई झाली होती, जी कारवाई कुठल्याही प्रशासनाच्या माध्यमातून न होता ती एका खाजगी बिल्डरच्या माध्यमातून करण्यात आल्याचा दावा या ठिकाणी बसलेल्या उपोषणकर्त्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आणि कारवाई एवढी तीव्र होती की त्या कारवाईमध्ये निष्पाप असणाऱ्या विदेशी कुत्र्याचा बळी गेलेला आहे। आणि विदेशी कुत्र्याचा बळी गेल्यानंतर जो संगोपन केंद्र चालवणारे संदीप स्वामी होते, ते ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला गेले त्यावेळी तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी मनाई केली असा त्यांचा आरोप आहे। आणि मागील 3 महिन्यापासून ती सातत्याने प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांचे उमरे झिंजवत असताना सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही। आणि मग शेवटचं लोकशाहीमधलं सर्वात प्रभावी हत्यार म्हणून ते आज पुणे या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसले आहेत। आणि आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे। नेमकं उपोषण करण्याची त्यांच्यावरती का पाळी आली किंवा त्यांना पाठिंबा देणारी शिवप्रहार संघटनेची नेमकी भूमिका काय आहे याविषयी आपण त्यांच्यावरती सविस्तर ऐकून घेणार आहोत। या ठिकाणी आणि उपोषणाला बसलेला आहात, आज तुमच्या उपोषणाचा 4था दिवस आहे, नेमकी तुमची काय मागणी आहे? जय शिवराय। मी अनिल बोटे पाटील, शिवप्रहार संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष। आज संदीप स्वामींना तिथं बाणेर या ठिकाणी राहत होते, त्यांचे गोल्डी नावाची कुत्री मारलेली आहे, त्यांचं घर बेघर केलेलं आहे आणि त्यांना घराच्या बाहेर गेलेलं आहे, त्यांचं सामान चोरीलेलं आहे, 40 पक्षी चोरी गेलेले आहेत। आणि आम्ही वारंवार कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, आम्ही DCP साहेबांना भेटलेलो आहे, आम्ही बाणेर पोलीस स्टेशन PI साहेबांना भेटलेलो आहे, पण तरी बाणेर पोलीस स्टेशनने कुठलं सहकार्याची भूमिका घेतलेली नाही आणि उडाउडीची उत्तरं देतात की तुम्ही संदीप स्वामींना असं बोललं जात आहे की तुम्ही कैलासवाणीचं नाव घेऊ नका। एक कैलासवाणी नेमके कोण आहेत? कैलासवाणीची भूमिका काय या प्रकरणात? एक कैलासवाणी जे आहेत ते कैलासवाणी हे बिल्डर आहेत, जे पहिले मूळ मालक होते ते केदारी होते, केदारीने डेव्हलपमेंटला त्यांना दिलं। जर आज लोक येऊन जर संदीप स्वामींना बाहेर काढत असतील तर ही आम्ही अन्याय झाला म्हणून आम्ही तिथं गेलो। आणि दुसरी गोष्ट हे बाब आहे की देऊळ बंद हा चित्रपट काढलेला आहे, त्याचे ते मेन भूमिकेमध्ये आहेत ते, आणि त्यांनी पैसे पुरवले ते देऊळ बंदला। जर देऊळ बंदामध्ये असं दाखवलंय की गोर गरीब शेतकऱ्यांना तुम्ही आत्माकून एवढं मोठं त्याच्यावर पैसा कमवायला लागलेत तुम्ही, आणि जे हे स्वामी आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्याय झालेला तुम्हाला हा स्वामी दिसत नाही, ह्याच्यावर अन्याय होणारा ह्याचं बेघर झालेलं रोडवर फेकून दिलेलं आहे, सगळं सामान चोरीला नेलेलं आहे, हे हुकुमशाही चाललेली आहे। आणि जर जर साहेबांना सांगायला गेलो तर साहेब कुठल्याही प्रकारची FIR दाखल करून घेत नाही आहेत, मग आम्ही कुणाकडे जायचं आणि नाही कुणाला मागायचं? यासाठी शिवप्रहार संघटना हे आमरण उपोषणाला। मी आता उल्लेख केला की पोलीस प्रशासन FIR दाखल करत नाही, FIR दाखल करण्यामागची नेमकी भूमिका काय? FIR दाखल करण्यामागची भूमिका एवढीच आहे की आमचं म्हणणं आहे गोल्डी नावाची कुत्री मारलेली आहे, 40 पक्षी चोरीला गेलेले आहेत, हे आमच्याकडे पुरावे आहेत। जर आम्ही ते दाखवून सुद्धा जर स्वामींना जर ते गुन्हा दाखल करत नसतील, त्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही कैलासवाणीचं नाव घेऊ नका। कैलासवाणीचं नाव घेऊ नका, कैलासवाणी प्रत्यक्ष गुन्हा घडताना होते का? म्हणजे असे काय परिस्थिती? कैलासवाणी गुन्हा करताना कोण असणार आहे? जर एखादा मालक जर तिथं असेल, जर त्याच्या नोकराला सांगितलं तर त्याचे तुम्ही चौकशी करा ना, जे सांगितलं त्याच्या आदेशाने झालेलं आहे। आम्ही तीच भूमिका मांडतोय। तुम्ही जे होते ते JCP आला, कोणाच्या सांगण्यावरनं आला, किंवा तिथले चोरी जे सामान नेलं ते कोणाच्या सांगण्यावरनं नेलं, असे तर कोणी नेत नाहीये का? तर आज 15 वर्ष झालं तर तो संदीप स्वामी राहत होता, त्याचं इतर दिवशी चोरीला गेलेलं नाहीये, मग त्या दिवशी काय केलं तर यांनी बळजबरीनं हुकुमशाही आणि त्याचे बोर्ड बॅनर लागलेले आहेत, कैलासवाणी याचे सगळे बॅनर लागलेले, तुम्ही जाऊन पाहू शकता, ते पुरावे आहेत आमच्याकडं। तरी सुद्धा दाखवलं तरी सावंत साहेब म्हणतात की त्याचं जागावरती नाव नाहीये, त्याचा 7/12 नाही, 7/12वर बी नाव आहे। याच्या संघटनेच्या माध्यमातून बेमुदत आमरण उपोषण जे सुरू आहे त्या आमरण उपोषण चाललेला आहे कार्यक्रम, आणि फक्त आम्हाला त्रास द्यायचा आहे। याच्यामध्ये आम्हाला पिट्याबाई, परत गायकवाड आणि परवीन तरडे साहेबांचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला एवढा पिक्चरला आम्ही बंदची हाक दिली होती शिवप्रहार संघटनेतनं, तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 2 दिवसात तुम्हाला न्याय देऊ किंवा तुम्हाला संदीप स्वामींचा आपण विषय मिटवून घेऊ। रिलीज होईपर्यंत आम्हाला गोड बोलले आणि त्याच्यानंतर आमचा फोन न घेतलेला नाही। ह्याच्यामध्ये ना सगळे संगणमत परवीन तरडे असतील, पिट्याबाई असेल, गायकवाड असेल, हे आम्हाला पाठवले आणि दमदाटीची भाषा करून आम्हाला जर सांगितलं तुम्ही बसा, आणि ह्यांची जर आज जर पोस्ट करतात की हे मुख्यमंत्र्यांचे आमच्या वरपर्यंत आहे, मग हे जर असेल तर आम्ही गरिबांनी न्याय मागायचा कोणाकडे? पोलीस प्रशासन बी ही मिली बघत आहे।
म्हणजे या प्रकरणामध्ये सिने अभिनेता पिट्याबाई असतील किंवा प्रवीण तरडे असतील किंवा गायकवाड ज्यांनी यांचा उल्लेख केला, यांचे आणि केदारींचे काही डायरेक्ट संबंध आहेत? हो, त्याच्यामध्ये निर्माता आहेत आणि त्यांनी देऊळबंदमध्ये यांनी फायनान्सर म्हणून कैलास वाणीला घेतलेला आहे. त्यांची ते कैवल्य वाणी त्यांची मुलगी आहे त्यांच्यामधनं त्याच्यामध्ये. आणि मेन ह्याच्यामध्ये एवढंच आम्हाला म्हणायचं आहे की ह्यांचं जर सगळं मी बघत जर असेल, प्रवीण तरडे असतील, पिट्याबाई असेल किंवा वाणी साहेब असतील किंवा चंद्रशेखर सावंत साहेब असतील PI वानेर पोलीस स्टेशनचे. आणि शेवटी आम्ही सातपुते मॅडमला बोललो. सातपुते मॅडमने सांगितलं की तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्याच्यानंतर आम्ही पाटील साहेब क्राईम आपलं जॉईंट शिपी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं गुन्हा दाखल करा. पण गुन्हा दाखल करा म्हणतात इथून, पण तिथं गेल्यानंतर कुठलाच प्रतिसाद भेटत नाहीये. हे आम्हाला फार हे झालेलं आहे. एवढ्या महत्वाच्या लोकांनी मध्यस्थी करून सुद्धा ही प्रकरणाला न्याय दिला जात नाही. नेमकं कैलास वाणी एवढं एवढी टोकाची भूमिका घेण्याचं नेमकं त्यांचं काय कारण असेल? तो पैशाच्या बळाच्या जोरीवर आणि काय किरकोळ आहे म्हणत असेल ह्याच्यावर. पण आम्ही हे प्रकरण दाबू देणार नाहीये. आणि ह्याच्यामध्ये ना सावंत साहेब यांची मी चौकशी करण्यात यावी. कारण सावंत साहेबांनी जर आम्हाला उडवून आज PIचं काम असतं, तुम्ही जर गेले तर सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. तुम्ही तिथं गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. आमच्याकडे प्रूफ आहेत. तुझ्याकडे काय प्रूफ आहे? तो तिथं भाड्याने राहत होता. बरं, आम्ही भाडं फेब्रुवारीपर्यंत दिलेलं आहे. मग तुम्ही भाडं घेतो होता कशाचं? हे पण तुम्हाला समजत नाहीये का? नेमक्या आता तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या प्रमुख मागण्या एकच आहे. एक तर गोल्डी नावाचे कुत्रे झाले, त्या कुत्र्याचा FIR झालेला, त्याचा FIR करावा. आणि ते पक्षी चोरीला गेले ते आम्हाला द्यावे. आम्ही पक्षी चोरीला गेलेले तर आम्ही विचारला असता, ते म्हणतात की मारून टाकले. असे कसं काय मारून टाकतात? तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि संदीप स्वामींना जे तोडफोड झाले त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. आणि संदीप स्वामींना बेघराचं घर केलंय. आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही इथून. हे जे या ठिकाणी संदीप स्वामी सुद्धा आहेत, जे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य करत होते आणि त्यांचं प्राणी संगोपन केंद्र होते. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. स्वामी साहेब, नेमकं हे जे प्रकरण झालेलं आहे किंवा तुम्ही आता याने बोटे साहेबांनी सांगितलं की तुम्ही 11 वर्षापासून त्या ठिकाणी राहत होतात किंवा तुमचं प्राणी संगोपन केंद्र होतं, तुम्ही केदारी यांचे भाडेकरू होतो. आता यांनी मगाशी उल्लेख केला की त्या ठिकाणी कैलास वाणी यांचा ते नाव घेत आहे डायरेक्ट. नेमकं केदारी आणि कैलास वाणीचा नेमका संबंध काय आणि तुमचा त्यांच्याशी काय कॉन्टॅक्ट झाला नाही का, म्हणजे ही प्रकरण होण्यापूर्वी? ॲक्च्युली केदाऱ्यांनी वाणी बिल्डरला जागा डेव्हलपमेंटसाठी दिली आणि केदाऱ्यांनी काही इन्फॉर्मेशन न देता वाणी बिल्डरला जागा देऊन टाकली. वाणी बिल्डरनी कंपाऊंडचं काम चालू केलं. त्या टायमाला मी केदाऱ्यांची आणि वाणींच्या लोकांशी सुद्धा चर्चा केली, तर ते म्हणले काय नाही, तू आहेस, तू राहा, तुझं बघू आम्ही काय असेल ते. तू खूप वर्षापासून राहतो इथं, तुझं सगळं आहे इथं, तू एवढं इथं पैसे इन्व्हेस्टमेंट केले, तुझं दुकान आहे सगळे. आणि मग त्यांनी एक दिवशी ते 2 पिंजरे तोडले आणि त्याच्यामध्ये ते कुत्री त्यांनी उन्हात बांधली आणि ते कुत्रीचा मृत्यू झाला. त्याच्यामुळं मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यामुळं त्यांनी बाकीचं 1-2-3 दिवसानंतर सगळंच माझं कॅनल, दुकान, घर सगळं तोडून टाकलं आणि मला बेघर केलं. तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गोल्डी कुत्री मेल्यानंतर गुन्हा दाखल केला गेला होता? या पहिल्यांदा त्यांनी मला रस्ता मागितला की मागच्या साईडला आम्हाला काम करायचं. मी म्हणलं ठीक आहे, मागच्या साईडने JCB घेऊन जावा. आणि त्या टायमाला त्यांनी मला धमकी दिली, बाउन्सर्स पाठवले माझ्याकडं, ते काढून घे, हे कर ते कर. म्हणलं ठीक आहे, म्हणलं जे आहे तुमचं बोलणं चालू आहे त्या हिशोबाने आपलं चालू द्या. पण त्यांनी न ऐकता ते दमदाटिया केली, बाउन्सर बोलवले, त्यांचे कामगार आले, जायका कंपनीचे कामगार होते. आता हे यांनी पूर्ण कंपाऊंड केलं, वाणी बिल्डरनेच कंपाऊंड केले. आणि तुम्ही आत्ता पण प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर वाणी बिल्डरचेच तिथं बोर्ड लागलेले आहेत आणि वाणी बिल्डरचेच लोक धमकावत आहेत. तर नेमकी तुमची प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी काय, माझी जी कुत्री मिली तिला न्याय मिळाला पाहिजे. मला जे बेघर केले त्याच्यासाठी न्याय. आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.